येवले फाउंडेशन आणि बहुजन महोत्सव समिती बदलापूर आयोजित 2026 मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। सध्या आपण बहुजन महोत्सवला आलेलो आहोत आणि याच ठिकाणी आपण बघत आहात अनेक मान्यवर जे आहेत त्यांची प्रमुख उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते आहे। नगरसेवक संभाजी शिंदे सर आहेत, प्रफुल्ल मोरे सर आहेत आणि त्याचबरोबर नगरसेवक अरुण सुरवड सर आहेत। यांचा सध्या सत्कार जो आहे तो आपल्याला इथे निलेश येवले सर यांच्या माध्यमातून होताना पाहायला मिळतो आहे। नगरसेवक संभाजी शिंदे सर यांचं स्वागत जे आहे ते सध्या केलं जात आहे। निलेश दादा येवले फाउंडेशन आणि बहुजन महोत्सव समिती बदलापूर यांच्या माध्यमातून हा बहुजन महोत्सव जो आहे तो सध्या सुरू असलेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि काही वेळेतच आपण बघत आहात की प्रसिद्ध कलाकार दादूस जे आहेत यांचं ऑर्केस्ट्रा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे, आपण त्यांचं ऐकायला मिळणार आहे। स्वागत केलेलं आहे। सचिन दादा राठोड यांच्या हस्ते आपण सध्या बघतोय बहुजन महोत्सव नगरसेवक अरुण सुरवड यांचा सत्कार जो आहे तो केला जातो आहे। तसेच माननीय नगरसेवक श्रीयुत प्रफुल्ल मोरे सर यांचंही स्वागत होत आहे। बहुजन महोत्सव जो आहे तो सध्या सुरू असलेला आपल्याला पाहायला मिळतोय। आपण त्यांना येवले दादा, धुळे दादा सर्व त्यांचे सहकारी देत आहे। निलेश दादा येवले फाउंडेशन आणि बहुजन महोत्सव समिती बदलापूर आयोजित श्रमिक राष्ट्रीय कामगार सेना श्रीयुत संजयजी वाढविंदे यांचे सुद्धा येवले दादा सहर्ष स्वागत करत आहे। सर्व मान्यवरांनी या बहुजन महोत्सवाला अनेक नगरसेवकांची देखील उपस्थिती आपल्याला इथे पाहायला मिळते आहे। आता लगेचच जे आहे दादूस यांचा कार्यक्रम जो आहे तो आपल्याला कार्यक्रम जो आहे तो आपल्याला आता पाहायला मिळतो। जसा आवाज आहे तसाच आवाज टाळ्यांचा आला पाहिजे। सर काय सांगाल, आज या ठिकाणी बहुजन महोत्सवला आपण आलेला आहात, कसं वाटतंय? निलेश येवले फाउंडेशन आणि त्यांची संपूर्ण टीम यांच्या वतीने या ठिकाणी बहुजन महोत्सवाचं आयोजन केलंय। अतिशय चांगलं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे आणि याच्यामध्ये या छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, राजश्री शाहू महाराज यांच्या कार्याची गौरवगाथा या महोत्सवाच्या माध्यमातून लोकांपर्यंत त्या ठिकाणी पोहोचवली जाते। निलेश येवले आणि त्यांची संपूर्ण टीम ही अतिशय चांगलं काम या ठिकाणी बहुजनांसाठी करते, या शहरामध्ये काम करते। मग तो श्रमिक असेल, फेरीवाला असेल, या शहरातला एखादा गरीब असेल, त्याच्यासाठी खूप चांगलं काम या ठिकाणी निलेश येवले आणि त्याच्या टीम त्या ठिकाणी करते। माझी या निमित्तानं एकच विनंती आहे की या शहराचं एक नियोजन आहे आणि या शहराच्या नियोजनामध्ये या श्रमिकांचा, गरिबांचा एक मोलाचा वाटा आहे। या सगळ्यांचं प्रॉपर नियोजन करण्याचा आम्ही संकल्प त्या ठिकाणी केलेला आहे। या शहरातले फेरीवाले असतील, या शहरातले गरीब व्यावसायिक असतील, या सगळ्यांचं एक चांगलं नियोजन करण्याचा संकल्प आम्ही केलेला आहे आणि त्यांना सगळ्यांना नियोजनबद्ध पद्धतीने वेगवेगळ्या ठिकाणी बसवण्याचं काम आम्ही या ठिकाणी करणार आहोत। शहराच्या नियोजनामध्ये या घटकाचा फार मोठा महत्वाचा वाटा असतो। निलेश येवले आणि त्याची टीम या घटकांसाठी काम करते। या बहुजन महोत्सवाच्या निमित्तानं मी एक सांगू इच्छितो की या शहरातलं फेरीवाला धोरण ठरवणारं बदलापूर शहर हे महाराष्ट्रातली पहिली नगरपालिका आहे। आतापर्यंत फक्त मुंबई महानगरपालिका आणि त्याच्यानंतर बदलापूर नगरपालिकेने फेरीवाला धोरण ठरवलंय। या शहरामध्ये 1000 फेरीवाल्यांचं त्या ठिकाणी योग्य ठिकाणी पुनर्वसन केलं जाणार आहे, त्यांना कायमस्वरूपी जागा त्या ठिकाणी दिल्या जाणार आहेत। त्यामुळे ते फेरीवाले असतील किंवा अगदी गरीब व्यावसायिक असतील, यांना सुद्धा नगरपालिकेच्या माध्यमातून मदत करण्याची काम या ठिकाणी आम्ही नगरपालिका करते। हे शहर एक सुसंस्कृत शहर आहे आणि या शहरामध्ये प्रत्येक घटकाला विश्वासात घेऊन त्या ठिकाणी काम केलं जातं। निश्चितपणे निलेश येवले साहेबांची टीम आणि त्यांची संपूर्ण टीम यांना आमचा कायम या ठिकाणी पाठिंबा राहील। ते जे काम करतात, ते ज्या समस्या घेऊन येतात, त्या सगळ्या समस्या सोडवण्याचं काम आम्ही निश्चितपणे त्या ठिकाणी करू। धन्यवाद सर। निश्चितच निलेश येवले फाउंडेशन आयोजित बहुजन महोत्सव 2026 याचं आयोजन या ठिकाणी यावर्षी माऊली चौकातील शिरगाव येथे करण्यात आलेला आहे। निश्चित 5 दिवसाचा हा कार्यक्रम असेल, त्याच्यामध्ये अनेक मनोरंजनात्मक, सांस्कृतिक, प्रबोधनात्मक
असे कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित केलेले आहेत. तर निश्चितच सर्वांनी याचा आनंद घ्यायचा आहे. निलेशजी यांच्याबद्दल म्हणायचं तर बहुजन समाजासाठी त्यांचं काम अतिशय मोलाचं आणि महत्वाचं आहे आणि सर्वांना एकत्र करून सर्वांना न्याय मिळवून देण्यासाठी ते सतत प्रयत्न करत असतात आणि सतत त्यांच्यासाठी झटत असतात. आणि त्यांच्या माध्यमातून या शहराच्या विकासासाठी जे आवश्यक घटक आहेत, जे त्या ठिकाणी नाकारलेले घटक किंवा मागे राहिलेले जे लोक आहेत त्यांना त्या ठिकाणी पुढे आणण्याचं काम त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी होत असतं. निश्चितच त्यांचं चांगल्या प्रकारे काम या बदलापूर शहरामध्ये त्या ठिकाणी चाललेलं आहे. त्यांना मी या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. दादा काय बोलाल, आज बहुजन महोत्सवला आलेला आहात? निलेश शेवले फाउंडेशन आयोजित बहुजन समाजाचा जो हा मेळावाच बोलावा लागेल, या कार्यक्रमात खूप चांगलं उत्साह दिसतोय सर्व नागरिकांमध्ये. त्यासाठी आणि तसंच निलेश दादा प्रत्येक समाजासाठी झटत असतो, बहुजनांसाठी तर प्रत्येक समाजासाठी झटत असतो. फेरीवाले असो, असे प्रत्येक घटक असो, त्यांच्यासाठी आम्ही त्यांच्यासाठी नेहमी साथ देत राहू. काही गरज लागली तर आमच्याकडे या, आम्ही नक्कीच नगरपालिकेच्या माध्यमातून त्यांना साथ देऊ. थोडक्यात सांगा दादा, आज सगळे आपण बघतो शिवसेना भाजपा सगळेच नगरसेवक जे आहेत ते इथे आलेले आहेत, काय बोलाल काय? आम्ही हा जो बहुजन महोत्सव जो साजरा करत आहोत याच्यामध्ये आम्ही जात पंथ धर्म अगदी पक्ष आणि कुठलीही भाषा याचंही बंधन न ठेवता सर्व लोकांपर्यंत पोहोचलोय. ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांनी बाराबोली ते राठरपगड जातीच्या लोकांना एकत्र आणलं आणि समतावादी स्वराज्य निर्माण केलं, तर मला विश्वास आहे येणाऱ्या काळामध्ये पक्ष कुठलाही जरी असला परंतु बहुजनांच्या आमच्या नेत्यांच्या वतीने आम्ही स्वराज्य निर्माण करू. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आपण बघत आहोत की आता लगेच जे आहे दादूस यांचा भीमगीताचा कार्यक्रम जो आहे तो आपल्याला पाहायला मिळणार आहे. बघत राहा आपले बदलापूर. स्वप्नालीसह धन्यवाद. क्रांती सूर्य ज्योतिबा फुले, क्रांती ज्योती सावित्रीबाई